दाक्षिणात्यांची जात्यंधता जोपर्यंत आपल्या अंगामध्ये भिनत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये काहीही क्रांतिकारक घडणार नाही। 1992च्या बाबरी पतनानंतर शिवसेनेची लाट संपूर्ण देशामध्ये होती। आम्ही देशामध्ये जवळजवळ लोकसभेच्या 80 जागा लढण्याचं निश्चित केलं होतं आणि आम्हाला खात्री होती त्यावेळेला महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये आम्हाला जागा तेव्हा आम्ही सहज जिंकू शकलो असतो, एवढे बाळासाहेब ठाकरेंचं वलय निर्माण झालं होतं। पण अटल बिहारी वाजपेयी यांचा फोन आला बाळासाहेब। तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य सांग, हिंदुहृदय सम्राट यावर नेहमी बोलायचे, दाक्षिणात्यांची जात्यंधता जोपर्यंत आपल्या अंगामध्ये भिनत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये काहीही क्रांतिकारक घडणार नाही। काय म्हटले ते? कडवटपणा, जात्यंधता, कडवटपणा नाही बोलले, जात्यंधता, दाक्षिणात्यांची जात्यंधता आणि मुसलमानांची धर्मांधता, हे त्यांचं खरं वाक्य आहे। जोपर्यंत मराठी माणसाच्या अंगात भिनत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये असे निकाल लागणार नाही। महाराष्ट्र हा पुरोगामी आहे असं आपण म्हणतो। महाराष्ट्र हा प्रत्येक पाऊल जपून टाकतो। आता TVK नावाचे काय पक्ष आला, काय त्याला आगापिछा आहे का? आगापिछा आहे का? एक कलाकार आहे, पक्ष उभा केला, लोकांनी मतदान केलं, त्याला काय विचार आहे, त्याला काय आकार आहे का, उकार आहे? नाही। MK स्टॅलिन हे उत्तम काम करत होते, उत्तम मुख्यमंत्री होते, तरी लोकांनी त्यांचा पराभव केला आणि TVKला गेलं। ही वाऱ्यावरची वरात असते, पण TVK सुद्धा एक रिजनल पार्टी, ती काय राष्ट्रीय पार्टी नाही। पण राऊसाहेब त्यामध्ये प्रतिवाद असा करता येईल की फक्त TVK नाही, आम आदमी पार्टीने दिल्लीत केलं, पंजाबमध्ये केलं, पंजाबमध्ये स्वबळावर सत्ता आणली, दिल्लीमध्ये सुद्धा 2 वेळा त्यांचं सरकार आलं, ते तर जात्यंध नाही, त्यांनी तर विकासाचं मॉडेल आणलं। आपण इतिहास समजून घेतला पाहिजे। मिस्टर दिनेश दुखंडे, जेव्हा जेव्हा आम्ही स्वबळावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढण्याचा प्रयत्न केला, 1992च्या बाबरी पतनानंतर शिवसेनेची लाट संपूर्ण देशामध्ये होती। आम्ही देशामध्ये जवळजवळ लोकसभेच्या 80 जागा लढण्याचं निश्चित केलं होतं आणि आम्हाला खात्री होती त्यावेळेला महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये आम्हाला जागा तेव्हा आम्ही सहज जिंकू शकलो असतो, एवढे बाळासाहेब ठाकरेंचं वलय निर्माण झालं होतं। पण अटल बिहारी वाजपेयी यांचा फोन आला बाळासाहेबांना। त्यांनी बाळासाहेबांना विनंती केली, तुम्ही जर लढलात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, आज तुमचं प्रचंड वलय निर्माण झालं आहे, तर भारतीय जनता पक्ष आणि आपल्यामध्ये हिंदुत्वाची मतं विभागली जातील बाळासाहेब। तेव्हा बाळासाहेबांनी मोठ्या मनानं असं सांगितलं आम्हाला सगळ्यांना की आपण अटलजींचं मान्य केलं पाहिजे की आपल्याला भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्रास होईल अशी भूमिका आपण घेता कामा नये। तेव्हा आमच्या देशभरामध्ये 25 ते 30 खासदार निवडून आले असते, असं वातावरण 92 साली होतं। बाबरी पतनानंतर बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट म्हणून शिखरावर गेले होते। महाराष्ट्रामध्ये जर आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली नसती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, तर महाराष्ट्रामध्ये आम्ही स्वबळावर सत्तेत आलोच असतो। पण भारतीय जनता पक्षात बाळासाहेब हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आपण एकत्र येऊ। जे उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे, तुम्हाला आठवत असेल 25 वर्ष आमची युतीमध्ये कुजली आणि सडली, ते सत्य आहे। आम्ही जर स्वतंत्रपणे तेव्हा गेलो असतो तर आज महाराष्ट्रात दुसरं हिंदुत्व दिसलं नसतं, नकली।